नमस्कार फॅमिली, कसे आहात? तर मजेतच असाल. मी पण मजेत आणि पोचली आहे सकाळी मी कामावर. तर रविवारचा दिवस आहे त्यामुळे उशिरा कामावर आली आहे. तर ह्या बिल्डिंगमध्ये मी स्वयंपाकाचं काम करते आणि इकडे तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं दाखवते की मी काय काय रेसिपी बनवते. तर जे मी तुम्हाला 2 दिवसापासून सांगते की माझ्याबरोबर जे अघटित घडलेलं आहे, म्हणजे जे म्हणजे खूप माझं मोठं नुकसान होणार होतं आणि त्यापासून मी वाचली आहे, त्याच दिवसाचा हा व्हिडिओ आहे. आणि ह्याच्यामध्ये सुरुवात होणार आहे की कसं काय माझी सुरुवात झालेली आणि कुठे माझं नुकसान होणार होतं ते कसं वाचलं आहे, तर ते तुम्हाला इथूनच बघायला मिळणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पहिल्या घरी पोचली आणि पहिल्या घरी रात्रीच्या 2 चपात्या उरलेल्या. तर त्या चपात्यांची फोडणीची चपाती केली. मस्त कांदा, बटाटा, मिरची, खूप सारी कोथिंबीर टाकून ही फोडणीची पोळी बनवली. त्यानंतर बनवल्या इडल्या. मस्त मऊ गोल गरगरीत पांढऱ्या शुभ्र अशा इडल्या बनवल्या. तर तुम्ही बघू शकता किती मस्त स्पॉन्जी अशा या इडल्या झालेल्या आहेत. बरं मला कमेंट येतात की ताई इडलीचं पीठचं बॅटर कसं? तर हे रेडीमेड आयडीचं पीठ येतं. त्या आयडीच्या पिठाचं बॅटर असतं आणि त्याच्याच मी इडल्या बनवते. तर हे रेडीमेड असतं, मी काय वाटत नाही. त्याबरोबर ही नारळाची आणि डाळीची चटणी बनवलेली आणि त्याबरोबरच ही डोस्याची भाजी, जी बटाट्याची भाजी बनवतो ना आपण, लाल मिरची, उडदाची डाळ घालून, ती अशी डोश्याची मस्त भाजी बनवलेली. अजून ती बनते आहे. त्यानंतर थोडीशी तिला स्मॅश करणार आहे मी. त्यानंतर हा सांबार बनवलेला, मस्त शेवगाच्या शेंगा, लाल भोपळा हे टाकून असा इथे मी सांबार बनवलेला. म्हणजे एकंदरीत सांबार बनवला, चटणी बनवली, इडली बनवली, त्यानंतर फोडणीची पोळी बनवली, डोश्याची भाजी बनवली. तर एवढे सगळे पक्वान्न बनवल्यानंतर भांडी किती निघतील याचा अंदाज तुम्ही लावूच शकता. तर भांड्यांचा ढीग निघालेला होता, तो पण मला घासायचा होता. तर तुम्ही बघू शकता सगळं जेवण झालेलं आहे. त्यानंतर मी हे सगळं जेवण ट्रान्सफर केलेलं आहे डब्यांमध्ये. तर इडल्या काढलेल्या आहेत एका डब्यामध्ये. तसंच दुसऱ्या एका बाउलमध्ये मी चटणी काढलेली आहे, जी की मी डाळ्यांची आणि खोबऱ्याची केलेली ती चटणी मस्त ह्याच्यावर मोहरीची फोडणी टाकलेली आहे. त्यानंतर जो सांबार केला होता तो पण मी कढईतनं ट्रान्सफर केला आहे टोपामध्ये. का? तर कारण की इकडे माझं स्वयंपाकाबरोबर भांड्याचं काम आहे. त्यामुळे मी कढया वगैरे सगळ्या रिकाम्या करते, ट्रान्सफर करते छोट्या भांड्यांमध्ये आणि त्यानंतर त्यासुद्धा घासून पुसून ठेवते. तर ही डोश्याची भाजी पण मी कढईतनं ट्रान्सफर केली, बाउलमध्ये काढली. फोडणीची पोळी जी केलेली ती पण मी छोट्या डब्यात काढली. अशा प्रकारे हे सगळे पक्वान्न काढल्यानंतर भांड्याचा ढीग पडला होता तो घासला. त्यानंतर ते पुसून वगैरे जागेवर ठेवले. चला माझं सगळं काम झालेलं आहे. तर चला मग तुम्हाला दाखवते मी की फायनल मी काय काय केलेलं आहे. तर हे बघा सगळं जेवण व्यवस्थित झाकून ठेवलं आहे. किचन गॅस सगळा क्लीन केलेला आहे. हे गॅसचं मेन नॉब आहे ते बंद करते आणि आता मी जाते दुसऱ्या कामावर. दुसऱ्या कामावर तर मला ते मॅडमनी आणि सर दोघेही बाहेर गेलेले आहेत क्रिसमस वेकेशनसाठी. तर हा मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की हा जुना व्हिडिओ आहे, म्हणजे हा डिसेंबरचा व्हिडिओ आहे, जो की काही कारणास्तव मी एडिट नव्हता करू शकली. तर का नव्हता एडिट करू शकली ते पण तुम्हाला कळणारच आहे. तर त्या मॅडम आणि सर गेलेल्या आहेत क्रिसमससाठी गावाला. पण मला सांगितलं आहे की तुला 8 दिवस सुट्टी आहे, पण 2 दिवस मध्ये येऊन थोडी साफसफाई, किचन वगैरे क्लीन कर. तर मुकेश भैया आहेतच, त्यांच्या जोडीने मला हे किचन क्लीन करायचं. दरवाजात थांबली. त्यानंतर दार खूप वेळाने उघडला मुकेश भैयानी. त्यानंतर मी या घरात आली आणि मग लगेचच व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला, कारण की मला 2 तास लागलेली इकडे कामाला आणि आता 2 तासाचा एवढा मोठा व्हिडिओ तर मी नाही बनवू शकत ना. मध्ये मध्ये मी खूप कट केला व्हिडिओ. त्यानंतर एडिटिंगमध्ये स्पीड वाढवला आणि असं करून कसा तरी हा छोटा व्हिडिओ केला. तर सगळ्या जे जुनं काय काय सामान होतं ते सगळं, म्हणजे काय काय गोष्टी अशा असतात ना, डाळी वगैरे ज्या जुन्या झाल्या की त्याला कीड वगैरे लागते, मग ते थोडं चाळून बिळून थोडेसे डब्यात ज्या बरण्या रिकाम्या झाल्यात त्या घासायला टाकल्या. ज्या बरण्या घासल्या आहेत त्या पुसून त्याच्यात सगळं सामान रिफिल केलं. जे जे डाळी वगैरे, पीठ, तांदूळ, जे जे काय काय सामान होतं, जिरं, मोहरी, मसाले, हळद, ते सगळं रिफिल केलं. सगळ्या बरण्या पुसल्या. ते जे सगळे जे आपले काउंटर असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये हे जे कपाटं असतं ज्याच्यात ह्या बरण्या वगैरे ठेवतो आपण, त्या सगळ्या ओल्या कपड्यांनी, सुक्या कपड्यांनी पुसल्या. खरं बघायला गेलं तर स्वयंपाकीण बाईचं हे काम नाही आहे. पण मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी ज्या पण घरात काम करते आपलं समजून करते आणि हे तर तुम्हाला आत्तापर्यंत समजलंच असेल. तर मला खरं बघायला गेलं तर 8 दिवस सुट्टी आहे, कारण मॅडम गेलेले आहेत. पण तरी पण मी या घरी रोज येत होती टोडूला भेटायला, मुकेश भैयाला भेटायला, कारण मुकेश भैया इथे एकटेच होते.
आणि टोडू होता त्यांच्या जोडीला. दिवसभरात मी एकदा गेली की त्यांचं पण काय ना काय साफसफाई त्यांची कामं चालू असायची. मी गेली की थोडंफार त्यांना काही भाजी बनवून दे, कुठे चपाती बनवून दे, असं काहीतरी थोडं थोडं केलं. त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या की त्यांना पण मोकळं वाटायचं आणि एकटं एकटं वाटायचं नाही. कारण की 8 दिवस झाले ते एकटेच आहेत घरी, कारण सर आणि मॅडम दोघेही वेकेशनच्या सुट्टीसाठी बाहेर गेले. मुकेश भैया तर जाऊ शकत नाही, कारण टोडूला कोण बघणार, त्यामुळे मुकेश भैया इथेच होते. तर मी रोज येत होती ह्या घरी आणि त्या त्या ह्या व्हिडिओत मला हेच दाखवायचं की हाच तो शेवटचा दिवस आहे आणि ह्याच्याच पुढच्या दिवशी माझ्याबरोबर जे अघटित घडलं आणि त्यामध्ये मी एवढ्या स्ट्रेसमध्ये गेलेली आणि माझं खूप मोठं नुकसान झालेलं. ते नुकसान म्हणा, जे नुकसान झालेलं ते होता होता वाचलं, पण त्याचा जो स्ट्रेस माझ्याबरोबर झाला ते मी तुम्हाला असं आता तोंडी नाही सांगत. त्याचा प्रॉपर व्हिडिओ आहे, जे माझं कसं झालं, काय झालं, तो सगळा व्हिडिओ मी व्हिडिओ सकट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे आज आज हा जो पार्ट 1 आहे तो एंडिंगला तुम्हाला कळणार आहे, पार्ट 1. त्यानंतर पार्ट 2मध्ये तुम्हाला कळणार आहे की नक्की झालं काय होतं, घडलं काय, ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता माझी सगळं किचन वगैरे क्लीन केलं, सगळ्या भरण्या पुसल्या, बेसन, चहा पावडर, साखर, डाळी, कडधान्य जे जे रिफिल करायचं होतं ते केलं. कारण मुकेश भैया इथेच राहतात. मुकेश भैयाला माहिती आहे कुठली वस्तू कुठे आहे, काय आहे. तर त्यांना विचारून ज्या वस्तू खराब झाल्या त्यांना विचारून टाकल्या, ज्या वस्तू चांगल्या आहेत त्या रिफिल केल्या, व्यवस्थित जागेवर ठेवला, सगळे कपाटं व्यवस्थित पुसले आणि मग हे सगळं आम्ही दोघांनी मिळून केलं. तर बहुतेक गोष्टी ज्या खराब झाल्या होत्या त्या टाकून दिल्या, जे बरण्या अर्ध्या अर्ध्या होत्या त्या रिफिल केल्या आणि अशा प्रकारे ही सगळी साफसफाई केली. तर हे बघू शकता माझा हा आजचा असा दिवस गेलेला आहे. तर हा डिसेंबरचा व्हिडिओ आहे आणि तुमचे खूप छान छान कमेंट येतात. तर तुमचे कमेंट वाचून मला खूप छान वाटतं. असेच मला सपोर्ट करत जावा, माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या पाठीशी असेच उभे राहा. तर जी अघटित घटना माझ्याबरोबर घडलेली आहे स्वामींच्या कृपेमुळे, ते मी जे एवढे दिवस स्ट्रेसमध्ये होती 4-5 दिवसांनी का होईना तो माझा स्ट्रेस गेलेला आहे आणि मी स्वामींवर श्रद्धा ठेवली, स्वामींवर विश्वास ठेवला. त्यामुळे जे माझं नुकसान होणार होतं ते नुकसान माझं वाचलं. थोडंफार झालं नुकसान, पण जे माझं काही 20-25 हजाराचं नुकसान होणार होतं त्यापासून मी वाचलेली आहे. का? तर माझी असणारी स्वामींवर श्रद्धा, आणि त्यामुळेच मी एवढ्या मोठ्या नुकसानापासून वाचलेली आहे. तर अशा प्रकारे माझे ह्या घरची सगळं किचन वगैरे मी प्रयत्न केला एका दिवसात सगळी साफसफाई करायचा, पण एका दिवसात नाही झालं. 2 दिवस लागले, कारण एक बाजू एका दिवसाला आणि मग मागची बाजू दुसऱ्या दिवसाला, असं करून मी व्यवस्थित सगळी डीप क्लीन केली, ओल्या कपड्यांनी सगळं पुसलं, फ्रीज क्लीन केला आतून बाहेरून आणि अशा प्रकारे माझी ही साफसफाई चालू होती. तर असेच माझे व्हिडिओ असतात. तुम्ही म्हणतात ताई तू रोज काय तेच दाखवते, पण माझ्या आयुष्यात रोज तेच घडतं. मला आयुष्य तसंच जगताना कंटाळा येत नाही. मग तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला का कंटाळा येतो? तर बघत राहा व्हिडिओ, सपोर्ट करत राहा. घराच्या बाहेर पडली, खूप थकली होती, कारण 2 तास लागले ही साफसफाई करायला, तरी अर्धवटच झाली. त्यानंतर मी बाहेर पडली, लिफ्टच्या बाहेर आल्यावर खाली खूप दणदणीत ऊन होतं, कारण वाजले होते दुपारचे 12. तर आता मी गाडी स्टार्ट करते आणि मी जाणार आहे घरी. घरी गेल्यावर घरची ड्युटी सुरू होणार. ऊन खूप कडक होतं, तर मी गाडीकडे पोहोचली आणि माझ्या धन्नूला चावी लावली, गाडी स्टार्ट केली आणि मी घरी गेली. घरी गेल्यावर पण आज खूप काम होतं, कारण कामाचा मी आधीच सगळं शेड्यूल बनवून ठेवते की आज काय करायचं, उद्या काय करायचं. त्यामुळे माझ्या लक्षात राहतं की मला काय काय काम आहे. तर अशा प्रकारे डोक्यावर हेल्मेट घातलं आणि मी घरी पोचली आणि हे बघा घरात काय चाललं. पप्पा बिचारे अशी मच्छी साफ करतात आणि तर मालाडवरनं एवढी सगळी मच्छी घेऊन आलेली. पप्पा बिचारे दीदी जब से हुई है शादी हंस के खुशियां गले पड़ी नाही तर आता लाटणच घेतला असता, आपण बोलले असते तर पप्पांचाच गेम वाजला असता. जरा युट्यूबवरच टाकते तुमचं, तुम्हाला मी आहे ना व्हायरल करून टाकते मच्छी साफ करणारा नवरा. ही युट्यूबवर दाखवते की मी लई सिद्ध पुरुष आहे. ना 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 अशी कामं करवते बिचारे पप्पांकडनं, सकाळपासून साफ करतायत. आता हा चंद्र पप्पा भांडे पण घासणार आहेत, सांगून ठेवते तू. आणि मला जेवण बनवून देणार आहेत. पप्पांना बिचारांना आता जेवण आईचं ताट देणार आहे, ते पण आहे.
पाया पण दाबणार की आम्हाला आईचं जेवणाचं ताट द्यायचं. मालाडवरनं खूप सारी मच्छी घेऊन आलेली आणि तीच मच्छी साफ करत होते. आमच्या घरात अशीच आमची हशी मजाक चालते आणि माझे मिस्टर मला असेच सपोर्ट करतात घरच्या कामामध्ये. तर बघू शकता थंडी किती. आम्ही स्वेटर घातले, आम्ही चाललोय बाहेर आणि माझा मुलगा उघडा उभा आहे. तर आम्ही चाललेलो आहे सोलापूरला नंदेच्या घरी. तर बॅगा वगैरे तुम्ही बघू शकता आणि तिकडेच जी घटनेबद्दल मी तुम्हाला बोलली की माझ्याबरोबर खूप मोठी घटना, खूप मोठं नुकसान होत होतं, माझं नुकसान होता होता वाचलं, तीच घटना या सोलापूरला जाताना घडलेली आहे. ते तुम्हाला पार्ट 2मध्ये बघायला भेटेल. तर हा होता पार्ट 1 आणि हीच झाली सुरुवात जी घटना घडलेली आहे. तर पार्ट 2 नक्की बघा. भेटूया पार्ट 2मध्ये. बाय.